आपलं महानगर माय महानगर मानिनीच्या माध्यमातून महागायक आणि महागायिका स्पर्धेचे विजेते या ठिकाणी ठरलेले आहेत. आपल्यासोबत प्रमुख जे अतिथी आहेत प्रसिद्ध गायक गणेश चंदन शिवे सर आपल्या सोबत आहे. सर, काय सांगाल ज्या पद्धतीने ही स्पर्धा झाली, जे स्पर्धकांचं सादरीकरण आपण बघितलं? खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात मध्ये अशा स्पर्धा होत नाहीत, पण आपलं महानगर माननीय महागायक महासन्मान हा देण्याचा आपण मानस ठेवला आणि असे सुंदर गायक ज्यांची खऱ्या अर्थाने इथे येण्याची ऐपत नव्हती, असा हा मुलगा भाजी विक्रेता आणि तो छान पद्धतीने इथे गायला. मी परीक्षकांचं अभिनंदन करेल की त्यांनी खऱ्या अर्थाने महागायक आणि महागायिका इथे निवडली. ही मुलगी मराठमोळा बाज करून आज आपल्या समोर उभी आहे आणि हे खरं संस्कृतीचं लक्षण आहे. ती शेख आहे, परंतु शेख असून सुद्धा तिने महाराष्ट्राची अस्मिता जपलेली आहे आणि म्हणून या महानगर माननीय सन्मानच्या माध्यमातून मी तिला आशीर्वाद देतो. भविष्यामध्ये मोठी होशील, तू सुद्धा मोठा होशील. फक्त साधना आणि चिकाटी ही सोडू नका. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये तुम्ही शिकायला या. मी सुद्धा जसं त्या मॅडमने सांगितलं की शहापूरला त्यांचं नर्सिंग कॉलेज आहे, तर ते दरवर्षी 2 विद्यार्थी दत्तक घेतात. तर मी सुद्धा तुला दत्तक घेईल, तुला सुद्धा शिकायचं असेल तुला दत्तक घेईल. आणि मी दरवर्षी घेत असतो की ज्यांना खरंच काही आपल्या करिअरमध्ये करायचं आहे अशा मंडळींनी मुंबई पुण्याच्या ठिकाणी जाऊन पुढचं उच्च शिक्षण घ्यावं अशा मी शुभेच्छा देतो. या व्यासपीठाच्या माध्यमातून जे कलाकार पुढे येत आहेत, पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये जे करिअरच्या संधी करू बघतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि कशा प्रकारच्या संधी त्यांना पुढच्या काळामध्ये उपलब्ध आहेत? माझं म्हणणं आहे की नेक्स्ट टू म्हणजे आता उद्या काय आहे, तर अशा गायकांना किंवा अशा कलावंतांना जर अशा संधी मिळत आहेत तर त्यांनी हुरळून जाता कामा नये. कारण हे क्षेत्र खूप मोठं आहे आणि या क्षेत्रामध्ये स्ट्रगलही आहे आणि या क्षेत्रामध्ये स्पर्धाही खूप आहेत. तर आपण या स्पर्धेत कशी टिकून राहू अशी मला यांना एक विनंती करायची, सगळ्या स्पर्धकांना आणि सगळ्या गायकांना. लोक संगीताच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही देखील एक छान गाणं म्हटलं, परंतु ती कला जी आहे ती जोपासली गेली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न होणं आवश्यक आहे? नाही, लोककलेचं जतन संवर्धन व्हावं यासाठी आमची तळमळ असते. कारण ही संस्कृती जी आहे ही संत तंत आणि पंतांची संस्कृती आहे आणि सगळ्याच लोकांनी आपल्याला संस्कारित केलेलं आहे. या ज्या अस्तंगत होत जाणाऱ्या ज्या लोककला आहेत त्याचं लोकसंगीताच्या माध्यमातून अशा व्यासपीठांवरून जतन संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. महागायक जो ठरलेला आहे या स्पर्धेचा लखन जाधव, अतिशय खडतर परिस्थितीमधून त्यानं या व्यासपीठावर त्यांनी एंट्री मिळवली आणि प्रेक्षकांचं श्रोत्यांचं मन देखील त्याने जिंकलेलं आहे. लखन, काय सांगशील ज्या पद्धतीने ही स्पर्धा झाली, अनेक ऑडिशन्स झाल्या, तू एका खडतर परिस्थितीतून आला आणि आज महागायक झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी इन्स्टावर बघितलं होतं. इन्स्टावर मग ते पत्ता बित्ता त्या ठिकाणी मी तिथे गेलो. जेव्हा मी इन्स्टावर बघितलं ते महागायक महागायिका स्पर्धा वगैरे, तिथं मी गेलो आणि सहज असं म्हणजे सर होते, सरांना विचारलं फक्त की आहे का इथं स्पर्धा वगैरे, तर सर म्हटले आहे म्हणून, असं तसं नाही का म्हटले होते. पण पुढे आता महागायक झालेला आहे, पुढचा प्रवास कसा राहणार आहे? गायन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची तुझी इच्छा आहे? हो, इच्छा आहे. आता निश्चित गणेश चंदन शिवे सरांनी देखील सांगितलेलं आहे, ते देखील तुला पाठिंबा दर्शवत आहे. तू आता त्या दृष्टिकोनातून कसा प्रयत्न कर? मी आता म्हणजे जेवढं उंचावर जाता येईल तेवढं मी करेल. ते हा कमी बोलतो परंतु गाणं अतिशय सुंदर म्हणतो आणि म्हणून तो आजच्या या स्पर्धेचा महागायक झालेला आहे. महागायिका ठरलेली आहे अलविरा शेख, तिची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काय सांगशील की ज्या पद्धतीने ही स्पर्धा झाली आणि आज तू विजेती ठरलेली आहेस? हिंदी में बोल सकती हूँ क्या? बोल सकती है हिंदी में. मतलब बहुत ज्यादा मजा आया. मेरे को तो इतना ही बोलना है. मतलब मुझे फिनाले में ही आ गई उतनी बहुत बड़ी बात थी मेरे लिए. मतलब घर के घर में गाना वाना और फिर बाद में मनीष सर का क्लब ज्वाइन किया. मेरी मम्मी मुझे लेके आती थी और कभी सोचा नहीं था मतलब इतने बड़े इस पे मैं खड़ी रहूंगी और बस बाकी बहुत मजा आया. आगे इसी फील्ड में करियर देखती हो? जैसे कि चंदन शिवे सर ने जैसे बताया कि आगे जाने के लिए बहुत सारे इसमें मेहनत करनी पड़ेगी. क्या आपकी राय क्या रहेगी आगे जाने के हिसाब से? जितनी मेहनत करनी उतनी करूंगी और करूंगी मैं आगे क्या है.
निश्चितपणे 21 स्पर्धकांमधून हे महागायक आणि महागायिका हे ठरलेले आहेत. आपण उत्साह त्यांचा बघू शकतो की अतिशय उत्साह असा त्यांच्यामध्ये दिसून येतो. नाशिककरांनी देखील या स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 150 स्पर्धक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्या 150 स्पर्धकांमधून 21 स्पर्धक जे आहेत ते महाअंतिम फेरीसाठी या मंचावर दाखल झाले आणि त्यातले हे महागायक आणि महागायिका लखन जाधव आणि अलविरा शेख हे आजचे हे विजेते ठरलेले आहेत. याही पुढे पुढच्या वर्षीच्या या तिसऱ्या पर्वासाठी देखील आम्ही अशाच पद्धतीनं आपलं महानगर ओनली मानिनीच्या माध्यमातून कलाकारांना संधी निर्माण करून देत राहू. त्यामुळे नाशिककरांनी देखील आम्हाला असाच प्रकारचा प्रतिसाद द्यावा. अजय क्षीरसागरसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.